उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड गावामध्ये आमदार राणाजयसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील इथं आल्या होत्या आता आणि मकर संक्रांतीनिमित्त त्यांनी महिलांना भेट घेतलेली आहे, महिलांना भेटवस्तू सुद्धा दिलेले आहेत। बघूया आपण थेट त्यांचे संपर्क साधूया। नेमकं आता तुम्ही भेट दिलेली आहे, दादा निवडून आले, पहिल्यांदा तुम्ही गावात आलात कोंड गावामध्ये, काय सांगाल, काय कार्यक्रम होता? नाही, संक्रांतीचा दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण कोंडमध्ये घेतला, पण विषय हा होता की पहिल्यांदा मी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सगळ्या गावांना भेट देते, जी भरभरून गावं प्लस झाली आहेत विधानसभा मतदारसंघात, त्यांचे आभार मानायचा कार्यक्रम मतदारांचा आणि राणादादांच्या विजयामध्ये त्या लाडक्या त्यांच्या बहिणींचा, आमच्या नंदांचा खूप मोठा सहभाग होता, हातभार होतात। बायकांनी सक्रिय होऊन बाहेर येऊन मतदान केलेलं आहे। बूथवरच्या म्हणजे बूथचं पण काम बायकांनी खूप चांगल्यापणे हाताळलं आहे, त्यामुळे जो काही राणादादांचा ऑलमोस्ट 38,000 मताने विजय झाला आहे, त्यात माझ्या सगळ्या महिलांचा, माझ्या बहिणी म्हणजे ज्या काही राणादादांच्या बहिणींचा, त्यांचा खूप मोठा सहभाग आहे। म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचा, सगळ्या नागरिकांचा आणि महिलांचा विशेष करून आभार मानायला आलेले आहे, जी गावं प्लस झाली आहेत सगळ्याच म्हणजे ऑलमोस्ट। आणि पुन्हा संक्रांतीचं वाण दरवर्षीच मी हळदी कुंकू घेते, यावर्षी जास्त उत्साहाने पर्स दिली आहे बायकांना, म्हणजे जे 2100 रुपये लाडक्या बहिणीचे मिळणार आहेत ते पर्समध्ये ठेवण्यासाठी साडी दिली होती इलेक्शनच्या अगोदर की आमच्या बायकांनी नटून जावं, दिवाळीमध्ये भाऊबीजेची साडी दिली राखीची, आणि आता पैसे येणार जे 2100 1500 आलेत आता, त्याचं हप्त्याचं 2100 देवेंद्रजी करणार आहे। त्यामुळे खूप मोठा आनंद आहे की खूप मोठ्या बहुमताने देवेंद्रजी आणि भाजपचं आणि महायुतीचं सरकार आलंय, त्यामुळे आता या बायकांना पैसे ठेवायला जागा पुरणार नाही म्हणून मोठी पर्स दिली। आता महिला तक्रार मांडत होत्या तुमच्या समोर, महिला तक्रार करत होत्या, नेमकं काय तक्रारी केल्या महिलांनी आणि तुम्ही त्याच्यावर काय करणार आहात? महिला तक्रार म्हणजे गावात आल्यानंतर विषयच आपला हा असतो की फक्त येऊन नमस्कार करून वाण घ्या आणि जाणं किंवा हारतुरे घेऊन जाणं नाही, तर बायकांच्या काय समस्या। आम्ही बायकांना हेच म्हटलं की तुम्ही तुमचं कर्तव्य केलंय, आता तुम्ही आम्हाला खूप मोठ्या, मला वाटतं 39% मतदान कोंड गावामधलं 39% मतदान राणादादांना पण, म्हणजे लीड 39% आहे। एवढं मोठं जर मतदान राणादादांच्या म्हणजे 39% गावातली लोक जर राणादादांच्या पाठीशी राहत असतील तर आता त्यांचं काम संपलंय। आता पुढची 5 वर्ष आमचं काम आहे की आम्ही त्यांच्या अडीअडचणी, ज्या काही छोटे गावातल्या अडीअडचणी त्या कंप्लीट करावं। त्यात बायकांनी एक डॉक्टर नाही हॉस्पिटलला म्हणाले, पण आम्ही DHO साहेबांना आता डॉक्टर आता होत्या आहेत, आल्यात, आणि त्यांना फक्त सांगितलं चांगली सुविधा द्या, रात्री थांबा। अजून गावांतर्गत रस्ते आणि गटार, भुजबळ गल्ली असेल, लोंढे गल्ली असेल, नारायणनगर असेल, ते रस्ते निधी आता आपलं भाजपचं सरकार आले वर, दिल्लीत प्राईम मिनिस्टर आपले, मुख्यमंत्री भाजपाचे आहेत, राणादादा भाजपचेच आमदार आहेत, त्यामुळे निधीला कुठलीही कमी पडणार नाही। तसं पण कोणला आधी पण भरपूर निधी आला होता, आता तर भरभरून मतांनी निवडून दिलं आहे, त्यामुळे आणि आपलेच सगळीकडे सरकार असल्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती पण आपल्या असणार आहे, त्यामुळे निधीला कुठं कमी पडणार नाही आहे। यांनी फक्त आपली कामं सांगावी, त्यामुळे ते कामं सांगत होत्या मला की त्यांच्या गल्लीत रस्ते गटार नाही आहेत, आणि दुसरं जलजीवन योजनेचं ते अधिकाऱ्यांना बोलून तिथलं पाणी पुरवठा योजना राबली आहे, फक्त काय प्रॉब्लेम आहे ते उद्या ते सर्वे करून चौकशी करून म्हणजे छोटे कामं सोडवण्यासाठी तर लोकांनी आमदार निवडून दिला आहे। त्यामुळे राणादादा तर येतीलच, पण जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा थोडा अनुभव आलेला आहे, त्यामुळे जी काही छोटी कामं आमच्या माध्यमातून माझ्या म्हणजे कपॅसिटीमध्ये सोडवू शकते ते सोडवायचा प्रयत्न करते, आणि त्याला थोडंफार यश येतं। आणि म्हणून विश्वासाने बायका राणादादा आले तरी पुरुष असतात सगळे, बायका जाऊन एवढं बोलू शकत नाही की आमच्या नळाला काळं पाणी येतंय, ते माझ्यासमोर भांडू शकतात, आपलेपणाने बोलू शकतात, म्हणूनच हळदी कुंकूचा कार्यक्रम मी गावात नाही तर एक उस्मानाबादला घेऊन किंवा एक मोठा घेऊन संपवलं असतं, पण त्या निमित्ताने हळदी कुंकू म्हटलं की सगळ्या बायका येतात, मग त्या बोलतात, दुसरीचं ऐकतात की मग आपलं पण सांगतात की हो हा प्रॉब्लेम आहे, हे सोडवणं एकदम 5 वर्षांनी येऊन साडी वाटप करण्यापेक्षा। आणि मी माझ्या कोणच्या तर कधीच एकही वर्ष हळदी कुंकू राणादादा आमदार कोणचे नव्हते तेव्हा पण मी कोणला घेत होते। किती दिवस चालणार आहे कार्यक्रम? आता कुठं चालणार? 14 जानेवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत, म्हणजे रथसप्तमी 4 फेब्रुवारीला संपते, पण
आम्ही 30%च्या वरची गावं म्हणजे 30%च्या वर गावांनी मतदान ज्यांना राणादादा केलं ती गावं घेतो. तर 30 गावं एवढी निघाली की 16 तारखेपर्यंत पुढे कार्यक्रम चालणारे रोज 3 गावं आहेत. आज काय आव्हान काय कराल महिलांना? नाही, हळदी कुंकू आहे तिथं या, आपण परत एकदा भेटू, मला तुमचे आभार मानण्याची संधी द्या, त्या निमित्ताने परत भेटा. आणि आता या येणाऱ्या काळामध्ये DPDC असो, मागच्या वर्षीचा पण आणि आता मार्च येतोय, त्यामुळे आता ह्या वर्षीचा निधी आणि आमदार आणि आपलं सरकार आलंय, त्यामुळे आपल्या गावातली कामं कंप्लीट होणार आहे. तर तुमच्या मागण्या तुमचे कामं सांगण्यासाठी हळदी कुंकूला या. आणि एकदा वर्षाचा पहिला सण आहे, त्या सणानिमित्त त्यांना वर्ष भरभराटीचं जावं, सुख समृद्धीचं जावं ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. त्यांना विश करण्यासाठी त्यांनी यावं भरभरून संख्येने, एवढंच. आधी साड्या वाटल्या, आता पर्स वाटतंय. दरवर्षी मी काहीतरी वाटते, नथ वाटून झाली, छोटा बटवा झालाय, माझ्या बायकांना माहिती आहे. पर्स का दिली? पर्स मी म्हटलं ना तुम्हाला की साडी दिली ती भाऊबीजेची. पैसे तर देवेंद्रजींनी, महायुती, अजित पवार साहेबांनी सगळ्यांनी दिले होते, एकनाथ शिंदे साहेबांनी, म्हणून पण साडी भावाची असते का. माहेरी सासरी बायको किती श्रीमंत असेल तरी माहेरी आईने दिलेली किंवा भावाने दिलेली साडीचं कौतुक हे कुठल्याही महिलेला खूप मोठं असतं की मला साडी मिळाली, आईने दिली, भावाने दिली. बरोबर आहे ना ग? म्हणून साडी दिली. बाकी काय टी सेट देऊ दे, काही नको देऊ दे, आणि साडीचं महत्त्व खूप मोठं असतं. आणि आता पर्स दिली कारण पैसे 2100 होणार आहे, भाजपचं सरकार आलं, आनंदोत्सव आहे, आता आम्हाला खूप पैसे मिळणार आहे. मोठी पर्स दिली बघा, छोटी पण देणार होते आणि मोठी दिली कारण आता खूप पैसे येणार आहेत. माझ्या बायकांच्या आयुष्यात समृद्धी येणार आहे. कुठंतरी माणूस आशेवर जगत असतो, कोणीतरी आपल्यासाठी सरकारमध्ये बसलंय, आपला आमदार पण लक्ष आहे, वहिनीचं आमदाराची बायको म्हणून का होईना येते, विचारते. हा एक दिलासा जो असतो, त्या बायकांना शेवटी स्वतःची लढाई स्वतः लढायची, पण कोणीतरी त्यांच्या पाठीशी आहे, आम्ही आहोत, भेटतोय, तुम्ही काळजी करू नका सांगणारं कोणीतरी पाहिजे. म्हणून हे हळदी कुंकू. आणि आता देवेंद्रजी आले त्यामुळे आम्हाला आमचा माणूस आमचा खुर्चीवर बसलेला आहे मुख्यमंत्री पदाच्या, त्यामुळे आम्हाला आनंद आहे, आम्हाला दिलासा आहे. सगळ्या बहिणींना हुरूप आलेला आहे आणि तो जल्लोष आम्ही साजरा करतोय. इथं अर्चनाताई पाटील यांनी महिलांसाठी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला कोंड गावामध्ये आणि या पर्सचं वाटप केलं. नेमकं या ठिकाणी आल्यानंतर महिला या ठिकाणी खूप गर्दी झाली होती, वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्या ग्रामीण भागामध्ये महिलांची क्रेज आहे, ते आता कोंड गावात आले होते आणि त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला. त्याच्यानंतर काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. मी हुकमत मुलानी, कोंड, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. चला घेतल्या, चला, हो चला 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 चला, इकडून इकडून चल मग, चल 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 चल, पुन्हा बोला. आवडली आवडली. हे आज मधून येऊ नका. चला 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 लवकर. चला पुढे पुढे चला. आपल्याला काय म्हटलं, आपल्याला काय म्हटलं. चला 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 चला, घेतलेले पुढे चालायचं. सचिन व्यवस्थित घे रे. बारके नाही. चला 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 चला, घेतलेले इकडे चला.
घेतलं का घ्या, चला. एवढ्या वेळ थांबून लग्नाची परवा हे का मग पोरगी काय? काय म्हणतो? या तुला काय करत आहे बरं चला चला पुढे चला दमाने चला दमाने दमाने थोडं सहकार्य करा जरा. एक चला पुढे चला घेतलेलं चला 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 पुढे घेतलेलं चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला चला पुढे 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 चला घेतलेलं चला पुढे दमाने घेतलेलं चला चला घेतलेलं पुढे या घेतलेलं इकडे इकडे घ्या चला चला पुढे चला संपल्या परत काय ती पर्स जायचं आहे तुझ्या काय गोळ्या गेल्या चला 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 पुढे चला पुढे चला काय नगर तिला लग्नाची परवा बायको आम्हाला ॲडव्हान्स मध्ये देऊन ठेवा म्हणून आमचं बायको थोडं थोडं 2 मिनिट कुठं बी गेला थोडीशी वाटलं होतं लवकर बघा की बाय ठीक आहे कार्यक्रमाला 3 तास झाला 6 पेशंट बसले पण आता इथं गर्दी काय तिकडून काय इकडून घ्या पुढे चालायचं पुढे चालायचं पुढे चालायचं घेतलं की पुढे चालायचं घेतलं की पुढे चालायचं घेतलं की पुढे चालायचं या काय इकडून या चला 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 लवकर द्या 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 काय झालं चला पुढे चला दामाने चला घेतलेलं चला पुढे चला चला बाळा चला चला बाळा बाळा चला 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 पुढे पुढे चला पुढे चला दाटून झाली बाबा त्याच्या विरोधात बघा कोण कोण दिसायच्या चला 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 पुढे चला थांबत नाही चला घेतलेलं चला चला घेतलेलं चला पुढे चला पुढे चला काय इकडे घ्या चला संपल वाटतो पाटील दुसरं काय नाही अपेक्षा फक्त अपेक्षा तेवढीच असते दुसरं काय त्यांना काय माहिती त्या लेकराला नाही चला पुढे एखाद्याचं म्हणणार बाकी लेकराला असतील खाली पालक चला 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 पुढे चला घेतलेलं चला उलट्या
लेट सॉंग आहे म्हणलं तर 6:15 वाजता यायचं ना. बरं द्या लाईनला द्या या बारक्याला नसतं हा चला घेतले चला. अच्छा त्यांनी पुण्यावर सांगावं लागतं पुढे चला सांगावं लागतं पुढे चला चला घेत. चला या पुढे चला मग चला 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 पुढे चला थांबू नका फक्त उद्याच्या बाजारात जास्त परिस्थिती आता एवढी मात्र काढला येते आपल्या त्या माणसाला. चला पुढे चला पुढे 300 बाई एक नंबर घ्या तुमच्याकडून चला पुढे चला या घेतलेलं चला घेतलेलं चला सर तुझ्या पुढे चला इकडे घ्या घेतलेलं सर तुझ्या पुढे चला घेतलं चला की एक एकच आहेत मुलींना नाही मुलींना दिल्यावर कसं होईल चला चला पुढे या चला घेतलेलं चला चला आधी पुढे चला घेतलेलं चला पुढे घेतलेलं चला अरे इकडून चला की मध्ये कसं काय मावशी हे कशाला थांबल्यात मावशी लाईन सगळे घेतले 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 मला बरोबर आहे डबल नाही आणला पाहिजे हो सुनासाठी आणले माझं सोनं आले की डबल काय आणले गेले ते बाई लांब चला 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 पुन्हा बोला चला पुढे चला चला बघायचं नाही हातात घ्यायचं आणि चालायचं पुढे नंबर पलीकडे कसे बसतील ते चला पुढे चला चला पुढे ताई हो ताई चला बंडल तुम्हाला देतो तुम्ही त्यात थोडं तुम्ही ते बंडल चला 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 पुढे या चला चला घेतलं पुढे चालायचं चला घेणारे चला पुढे घेणारे चला घेतलं पुढे चला चला पुढे चला चला पुढे चला चला घेणारे चला पुढे या, चला पुढे. चला पुढे चला 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 पुढे चला चला घेतलेले पुढे चला घेतलेले पुढे चला बरं जरा घेतलेले पुढे चला चला घेतलेले पुढे चला 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 पुढे घेतलेले चला घेतलेले पुढे चला घेतलेले चला पुढे चला चला बाळा चला चला लेकर बार केलं नाही चला 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 घ्या चला हा, इकडे घ्या इकडे घ्या इकडे घ्या अरे खाली पडला या पुढे चला या पुढे चला पुढे या पुढे पुढे चला चला घेतल्यावर चला पुढे घेणार चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे पुढे चला 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 घेतलं चला चला घेतलं चला पुढे
चला 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 हा चला 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 घेतले चला पुढे घेतलेले पुढे चला घेतलेले पुढे चला 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 इकडून नका येऊ तुम्ही इकडून नाही तिकडून तसं या त्यांना येऊ द्या तिकडून दमन 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 आपा पडते बापा पुन्हा खर्च व्हायचा आपला याला पुन्हा खर्च व्हायचा याला पुन्हा व्हायचे अंगले द्यायचा विषय अरे आले अरे आले अरे आले आले काय काय झालं आजीला कार्डवाला येऊ दे की देवाच काय नाही भाऊ पलीकडे देवाच काय नाही आजी होत्या त्याच्यामुळे थांबले सेवा करायला सिटी वाजवून देवा या पुढे या पुढे इथं आपण थांबलो एवढी कुठं जायचं पाहिजे चला चला मयुरी यांचं नाही काय की आता सध्या कसं असलं एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आता बऱ्यापैकी चालले काय नाही आता हे जे आलं ना पाठवली ह्या बऱ्यापैकी उद्योगमध्ये सर्व्हिस आहे ह्यांची चालू कळमचं काहीतरी आपल्या पोलीस पाटलांची कोणतरी आता डॉक्टर ते काय त्यांना फालतू गप्पा मारायचा वेळ सांगायला ते तोर शेवटी डॉक्टर खरं झालं ते त्यांचं काय नसतं त्यांचं काय काय नाही चला इकडून पण मागून येतो माझी का त्यांना पुढे चला आता म्हणा मला आता किती राहिले चला चला पुढे गेले पुढे गेले 2 मिनिटं मुलाखत होते चल राहू मी तुली हुशाराच बघ तू शेवट आली चला चला त्या ठिकाणी साहित्य संस्कार रत्नमाला सुभाष पाटील यांच्या हस्ते होत आहे. तसेच या ठिकाणी दुसरा सत्कार आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई येळकर यांचा सत्कार या ठिकाणी औरंगाबाई उमाकांत मोकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद नीताबाई कांबळे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नीताबाई कांबळे यांचा सत्कार औरंगाबाई उमाकांत मोकर ते त्याचा या ठिकाणी सत्कार करतील. औरंगाबाई उमाकांत मोकर सचिन
नैना पॉल मॅडम यांचा सत्कार त्या ठिकाणी आशाताई कोरे तिथे त्या ठिकाणी सत्कार करतील. आशाताई नारायण कोरे हे नैना मॅडम या ठिकाणी सत्कार करतील. ये घे. माईक दिले मला मी दिले म्हणून सांगा. हॅलो हॅलो त्या ठिकाणी आपल्या अरुणाबाई उमाकांत त्या ठिकाणी सत्कार करीत आहेत. मोबाईल तिथून मी दिले मला मी देऊ जरा दिसत मी पाठवले जा जा मी दिले मला काही नाही, मी मेन बोलणार एवढं. हे आपल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या उषाताई विनोद यांना तयार केली होती. सुकुमार गाडगे त्या ठिकाणी जो आचार्य सुकुमार गाडगे तो आचार्य सत्कार करतील. कोण वहिनींसाठी आणलाय का? नाही राहतो बस. घ्या नाही हा घेऊन जा. हेच खा. घ्या चला, बायका कंटाळ. घ्या काय आणखी त्या ठिकाणी तो आशाताई नारायण कोरे आणखीन ताईला पुष्पवृष्टी देऊन सत्कार केले. त्याच्याकडे काय झाले आता सत्काराचा कार्यक्रम हो. थँक्यू बेटा. मी खात नाही, शुगर आहे. काय बोलू डायरेक्ट? तुम्हीच बोला, मी बोलते. तू बोलतेस का? काय बोलणार नाही. शुभेच्छा. नाही, सगळ्या महिलांना सगळ्यात प्रथम तर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. वर्षाचा पहिला सण, तसा आपण दरवर्षी ऑलमोस्ट भेटतो, पण आज अगदी 14 तारखेला भेटतोय. सॉरी जरा उशीर झाला, पण एक खडकी गाव आणि तुळजाभवानी मंदिरात गेले होते. तिथं काही नेते आले होते, तिथं जरा वेळ लागला, पण देवीची पण ओटी भरून इकडे कोंडला आले. सगळ्यात प्रथम तर मी तुमचा हात जोडून आभार मानते की तुम्ही खूप मोठ्या मताने राणादादांना निवडून दिलं. अतिशय. आणि मला माहिती आहे इथं सगळे पुरुष नेते मंडळी आहेत, पण सगळ्यात मोठा 1100+ होण्यामागे माझ्या लाडक्या नंदा आहेत. राणादादांना तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास राणादादांवर टाकलाय ताई, त्याचं आम्ही कुठल्याही बाबतीत म्हणजे काही करून रूढी होऊ शकत नाही. मी एवढा शब्द देते, तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. आता येत्या 5 वर्षामध्ये आम्ही आता कोणचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तुम्ही जे जे काही सांगाल, ज्या पद्धतीने तुम्ही मतदान केलंय ताई, त्या पद्धतीने मला वाटतं 38%. आता मी इकडे गेले होते खडकीला, तिथं 48 पॉइंट म्हणजे 88 म्हणजे 49% गाव ते
राणादादांच्या पाठीशी राहिलंय. तुम्ही पण 39%. एवढा मोठा विश्वास जो कोण गावाने राणादादांवर दाखवलेला आहे. कार्यकर्त्यांना माझं हे आहे, राणादादा मंत्री असो नसो, देवेंद्र फडणवीसांच्यासाठी राणादादा खूप महत्वाचे आहे. आपल्याला कुठलाही निधी आणि कोणी सांगावं, देवेंद्रजींनी राणादादाला सांगितलंय तुम्ही एकदम खचून जाऊ नका, परत आपल्याला आपल्या महादेवाच्या कृपेने आपल्याला मंत्रीपद मिळेल. पण आमदार असताना सुद्धा राणादादांनी भरपूर निधी खेचून आणलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर जो पहिला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक जी झाली त्यात पहिली कामं महाराष्ट्रात कोणती घ्यायची आहेत त्याचं जेव्हा मीटिंग झाली त्याच्यामध्ये आपल्या आई तुळजाभवानीच्या मंदिराला 2100 म्हणजे 2100 कोटी रुपयांचा आराखड्याला शेवटची मान्यता म्हणजे प्रारूप आराखड्याला मिळते. 2100 कोटी रुपये ताई आपल्या मंदिराला ह्या आता 1-2 महिन्यात मिळणार आहे. 1-2 महिन्यामध्ये मी आता रामदारा तलावाच्या इकडून आले आणि सकाळी सोलापूरहून येताना सुद्धा मी म्हटलं इथं खोदकाम काय केलंय, इथं कोणी खाणबिण टाकली का काय पाण्याच्या जवळ. तर अगदी पाण्याच्या जवळ शेड उभारली गेली आहे. म्हणजे त्या रामदरा तलावाच्या काठापर्यंत पाईपलाईनचं काम आलेलं आहे. येत्या 1 महिन्यामध्ये आपल्याकडे उजनीचं पाणी रामदरा तलावात येणारे आणि टप्प्याटप्प्याने ते आपल्या कोणपर्यंत येणारे. पण ही सगळी भाषणं देऊन झाली आहेत ताई माझी इलेक्शनला. तुम्ही आता सांगायचंय की तुम्ही एवढं मोठं मतदान दिलंय, आता तुम्हाला काय पाहिजे. तर 2100 तर आपला पगार देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यावर सांगितलंय की 2100 पगार करणार म्हणजे करणार आहे. ज्या काही थोड्याफार महिलांचे राहिले असतील त्याची साईट आता ओपन झाली आहे. वृद्धांच्या पगाराचा आहे. ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेतलेत त्याच पद्धतीने आपण माता म्हणजे वयस्कर लोकांचे पण फॉर्म भरून घेण्यासाठी मोहीम राबवणार आहोत. पण सध्या आपली मोहीम बीजेपी सदस्य होण्याची आहे. माझी आपल्याला विनंती आहे ताई आणि माझी कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण काम खूप करतो. एवढ्या मोठ्या बायका काय फक्त वाण आणि तिळगुळासाठी आलेल्या नाहीये, यांना प्रेम आहे आपल्यावर म्हणून आलेल्या आहेत. फक्त हे प्रेम वरती दिल्लीत आणि वरती देवेंद्रजींना दिसलं पाहिजे, ते आपण दाखवण्यात कमी पडतोय. म्हणून एखाद्या वेळेस मंत्रीपद आपल्याला हुलकावण्यात येत आहे. त्यामुळे माझी सगळ्या बूथ प्रमुखांना, तालुकाध्यक्ष म्हणजे सगळ्या पुरुष कार्यकर्त्यांना पण विनंती की आपल्यालाही बीजेपी सदस्य नोंदणी, सगळ्यांनी फक्त मोबाईलवर एक बीजेपीचं सदस्य व्हायचंय. तुमचं राणादादांवर प्रेम आहे. आता दिल्लीत पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री भाजपचा, आमदार पण आपल्या भाजपचा आहे. आपल्या कोणपर्यंत निधी यायला कुठलाही कमी होणार नाही. मी आता भाषण जास्त करत नाही ताई, मी बसते इथं. वाण तर मी देणार आहे, तिथं जाणार दरवर्षी सारखं, तो विषय नाही. सॉरी उशीर झाला परत. पण तुम्हाला काय पाहिजे लगेच ते तुम्ही सांगा. पालकमंत्री झाल्यानंतर मागच्या वर्षीची पण डीपीडीसीची यादी अजून रिलीज झाली नाही, बरोबर आहे ना. आणि या वर्षीचा पण डीपीडीसीचा निधी, आमदार निधी आणि मंत्रिमंडळातला निधी आपल्याकडे येईल. तुम्ही काळजी करू नका. कोणला काय पाहिजे ते तुम्ही सांगा. परत म्हणते ज्या पद्धतीने तुम्ही मतदान केलंय त्या पद्धतीने त्याच्या कितीतरी पटीने निधी तुमच्या कोणकडे आपोआप येणार आहे. कारण एक महत्वाचं पाठीशी असलेलं गाव म्हणून कळम काय येते माझं, कोंडने विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे कोंडवर आता तुम्ही तुमचं काम केलंय तर येत्या 5 वर्षात आता आम्हाला आमची कामं करायचे. तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, मी लिहून घेते. परत एकदा हात जो राणादादा तर येतीलच त्यांना आणत, पण हात जोडून तुमचे आभार ताई. जो विश्वास तुम्ही राणादादांवर आमच्यावर दाखवलेला आहे, हे प्रेम कुठेही कमी होऊ देऊ नका. आम्ही 100% प्रयत्न आपल्या गावातली कामं होण्यासाठी करू, कुठेही कमी पडणार नाही. मी जरा उशिरा आले तुमचे आभार मानायला, सॉरी, पण थोडा मूड गेला होता म्हणून उशीर झाला आणि मग संक्रांतीला येणारच होतं म्हटलं. पण सगळ्यांना परत एकदा मकर वर्षाचा पहिला सण, हे येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना ताई. थँक्यू. बास ना काय बोलायचं, काय कामं सांगायची तर सांगा. ते डायरी तर त्यांना काय काय पाहिजे ते कोरे साहेब सांगायचं. तुम्ही लवकर ते देत जात जा ना. किती
आता कोंडकर तुमचं प्रेम तुम्ही किती कोंडला ए, गप्पे. ते पाहणार आहे. आणि निश्चितच आजचं नाहीये, मी जिल्हा परिषदला निवडून आल्यापासून कोणचे खूप मोठा गडकर. निधी कोणला वहिनी आतापर्यंत आलेला आहे. सरकारी दवाखाना असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, शाळा दुरुस्ती असतील, खूप झालेला आहे. भीमाशंकर मंदिर तीर्थक्षेत्रात घेण्याचं सगळ्यात मोठं काम गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या हस्ते झालेलं आहे. यामुळं कोणला मागही ज्या पद्धतीनं मागच्या वेळेला दादांना आपण सगळ्यांनी निवडून दिलं होतं, त्याच विश्वासानं आताही निवडून दिलंय. गेल्या 5 वर्षामध्ये दादांनी खूप मोठं लक्ष कोंडवर दिलेलं आहे आणि पुढील 5 वर्ष पण देणार आहेत. परंतु इथली सगळ्यात मोठी मी तुमच्या वतीनं मागणी मागते, मागू का? तर वहिनी सगळ्यात मोठी वाहतूक इथं म्हणजे व्यवहारीतला मुरुडशी जास्त आहे आणि मुरुडला असणारी कोंड तावरसखेडा रस्ता हा खूप खराब झालेला आहे. त्याच्यामुळे ST येणं आणि प्रवास करणं खूप कठीण झालेलं आहे. त्यांची खूप दिवसापासूनची मागणी आहे. गेल्या ह्याच्यामध्ये मंजूर पण झालेले होते. जिल्हा परिषदचा आहे का? नाही, आपला PWD तो मंजूर पण होता, पण मध्ये कटला होता. किती किलोमीटर? जवळपास किती किलोमीटर आहे? 12 किलोमीटर आहे. 12 किलोमीटरचा तोच रस्ता आपल्यासाठी सगळ्यात म्हणजे कोणसाठी महत्वाचा आहे. लातूर हद्दीतला झालेला आहे म्हणतात. आपला 7 किलोमीटरचा बाकी आहे. आणि मेंढा, घुगी, नितळी असा तो रस्ता आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यांचा एक विषय कोणते नारायणनगर हा मधून जाणारा मला टाकले होते ना आपण. झाला. अगं आपण तीर्थक्षेत्राबद्दल टाकलं आता नारायणनगर. अगं हे अस्मिता सर्जे कोण नारायणनगरला नंबर पडलाय का? आज तो रस्ता कोणता आहे? कोण ते निवडी रस्ता आहे? कोण निवडी रस्ता का? 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर. हॅलो. त्याच्यामुळे काय झालंय की आमची जी घरे पूर्ण पडते. त्याच्यामुळे ही माझं माहिती तिथं कुठे दिलं 50,000 रुपये दिली हॅलो. ती काढ बाजूला आता डायरेक्ट चालू देत कट कर. माईक काढ बघतो. जातो
नाव सांगा गल्लीचं नाव सांगा ह्या घरापासून त्या घरापर्यंत ओपनचे घरकुल आपल्याला सगळ्यांना भरपूर आलेले आहेत. कोणाला आले त्याची आपल्या ग्रामपंचायतीने किती ओपनचे घरकुल आले आपल्याला त्याचे टोटल उमरे किती आहेत आपल्याकडे? आता नवीन घरकुलचं परत एकदा साईट ओपन झालेली आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे परत एकदा दिल्लीवरून ओपनच्या घरकुल ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी चालू झालेली आहे. हे मला तुम्हाला कळवायचं आहे. ओबीसीची सुद्धा चालू झालेली आहे. ओबीसी समाजाचे जे कोणी असतील आणि ओपनचे असतील त्यांच्या घरकुलाच्या फॉर्म साईटवर नोंदणी करून घेणं चालू झाले. प्लीज तिकडे जा. गायरा नसेल तर दुसरा फॉर्म भरून घेतायचा. आपण आता केरमध्ये आपल्या 450 घरकुलं गायराला आठवणीला पण कसं ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक आपलं तुमची किती आठवण गायरांची आहे त्याची मीटिंग काढायला मी कोणती लावायला लावते तहसीलदारांबरोबर. तिथे गायरा आहे त्यांचं पैसे तर तेव्हा केलं होतं आपण किती आहे तिथं टोटल इथं गायरा टोटल किती आहे घरं अडवलेली किती आहे नाही किती घरं अडलेली ठीक आहे. बोलते काही अजून दुसरं काय आहे का काही का मग वाटू काय प्रॉब्लेम आहे? अंगणवाडी नंबर 405 ला दुरुस्ती आणि कंपनीसाठी निधी हवा त्याची त्याचं काय छोटी गोष्ट आहे. आपण दुरुस्तीला 1 लाख निधी पडतो पण आपण आमदार घेऊन येते. अजून काय आहे?
आहे. आम्हाला जलजीवनाचं पाणी नाही मिळालं. कधी लागते? तुमचं काय नाही का? हॅलो सत्याग्रह एक महिला बोलायची दिले पैसे करत आपण हे करा थांबा म्हणा डॉक्टर संध्याकाळी नाही
कपडे काढून मला ते किती वर्षापूर्वी लावली आहे
बेटा त्यांचा नंबर घे, कार्ड घे मला. त्या ताईचा नंबर, लाडक्या बहिणीचे पैसे पडले. अजून काय करताय? कुठे वाचवलं पाहिजे ताई? जिओ टॅक्स केलं होतं का? उद्या महिन्यामुळे पैसे टॉयलेटचे मिळतात, काही अजूनही मिळतात. जर तुम्हाला बाथरूम बांधायचे असतील तर 12,000 रुपये मिळत आहेत. फक्त फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. मग उद्या पीएमकडे जाऊन या ना उस्मानाबादला प्लीज. मी वाडेवाडी करून येते दुपारी. मग माझे पीए येते तुमच्याबरोबर व्हिडिओकडे. का पैसे पडले आपण चेक करू. काहीतरी काय झालं असेल, तुम्ही वाचायच्या आधी फोटो अपलोड केला नसेल. फोटो मग उद्या या का प्लीज काही. ग्रामपंचायतीचा प्रॉब्लेम काही तुम्ही पंचायत समितीत डायरेक्ट फॉर्म भरू शकता. तुम्ही उद्या पंचायत समिती व्हिडिओकडे या. आपण मी तुमच्याकडे पीए येते. आपण तुमचं टॉयलेटचा घेऊन माझा नंबर घ्यायचा, गडकरी कार्ड घ्या येईल आणि त्या लाडक्या बहिणीचा पण फॉर्म घ्या. मी घेऊ आता. मला अजून काय करता? घरकुलचा विषय सांगितला. आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्ही लाडक्या बहिणींनी हे सरकार मोदीजींना आणि त्याचबरोबर देवेंद्रजींना या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही मतदान केलंय. त्याच्यामुळं आपल्या राज्याला 13.5 लाख घरकुल मंजूर आहेत. किती? 13.5 लाख. आणि त्यामध्ये ह्यापुढे जे घरकुले येणार आहेत त्या घरकुलावर सोलारची लाईट ही त्या घरकुल सोबतच मिळणार आहे. म्हणजे 200 युनिटची लाईट मोफतची मिळणार आहे. ती मोदीजींनी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी तुमच्यासाठी एक गिफ्ट म्हणून पाठवली. कारण आपल्या या मतदानामध्ये आणि हे सरकार स्थापन करण्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा हे सरकारने आपल्याला ही दिलेली प्रेमाची भेट आहे. आणि खरोखर आवर्जून सांगावं असं वाटतं की कार्यकर्त्यांची गावात मोठी मीटिंग लावण्यापेक्षा किंवा मेळाव्या लावण्यापेक्षा वैली तुम्ही जे महिलांशी स्नेह संवादाचा कार्यक्रम ठेवता यामध्ये खरोखर तळागाळातल्या छोट्या छोट्या अडचणी कळतात. आता ताई तुम्ही जे एवढ्या तळमळीने सांगत होतात की दवाखान्यात डॉक्टर नाही, मला वाटतं एकाही पुरुष कार्यकर्त्यांनी दादाला ही गोष्ट सांगितली होती. या महिला तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी मनापासून व्यक्त होतात आणि त्यांना खात्री असते की वहिनी हे 100% करते. बरोबर आहे. आम्हाला एक नाही तर 2 आमदार आहेत, पण आम्हाला आता खासदार सुद्धा निवडून द्यायचं हे पण लक्षात ठेवा. बरोबर आहे. तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने उशीर झालेले असताना सुद्धा थांबलात. आपल्याला संधी आली होती पण वेगवेगळी कारणं होती की त्यावेळेला आपल्याला खासदार म्हणून आपल्याला वहिनीला निवडून देता आलं नाही. पण काय असतं, काही गोष्टीला ती वेळ असते किंवा काहीतरी त्याच्यामध्ये उणीवा राहून गेले असतील म्हणून. पण याही पुढे आपल्याला संधी मिळेल. पण आता सुद्धा तुम्ही जे करताय की प्रत्येक निवडणुकीमध्ये पुरुषांची मक्तेदारी असते आणि आहे, पण तरी सुद्धा महिलांनी या वेळेला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रचार यंत्रणेमध्ये जो सहभाग घेतला तो या अगोदर कधीही आणि कोणत्याही नेत्याला आणि कोणत्याही पक्षाला अशी साथ मिळाली नसेल की यावेळेस आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या आणि खरोखर हे विकासाचं प्रतीक आहे. जिथं महिलांची प्रगती असते तिथं गती असते आणि नक्कीच तो देश सुद्धा आर्थिक आणि प्रत्येक बाबतीमध्ये प्रबल होतो आणि त्याचा विकास पुढे थांबवू शकत नाही. आजही तुम्ही जेवढ्या संख्येने थोडा उशीर झालेला असताना सुद्धा या ठिकाणी आलात आणि थांबलेला आहात. कारण तुम्हाला नक्कीच राणादादांवर आणि अर्चनाताईवर आपल्या लाडक्या बहिणींवर विश्वास आहे की आपली कामं पुरी करू शकतात तर फक्त दादा आणि वहिनी करू शकतात. आत्ताच आपल्या नवीन मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे, तरी सुद्धा तुमची जे काही कामं तुम्हाला अनुभव आहे मी काही वेगळं सांगायची गरज नाही की जे काही कामं बहिणींच्या डायरीत आलेली आहेत ती नक्की 100% पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होतात. म्हणजे होतात त्याला 5 वर्ष सुद्धा वाट बघायची गरज नाही. आणि याही पुढं तुम्ही हा स्नेह आणि ही आपुलकी अशीच ठेवाल आणि अशीच साथ देत राहाल अशी या ठिकाणी भावना व्यक्त करते. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. महिलांनी गर्दी न करता आज तिरुमळाचा सण एकमेकाला
आनंदाने धन्यवाद. माहिती असेल की तुम्हाला सोयाबीनचा भाव किती झाला आता? 4,895 झालं की. सोयाबीन खरेदी केंद्र अजून 45 दिवस चालू राहणार आहे. म्हणजे आपण आपलं टाकू शकतो सोयाबीन मध्ये बाजारात 4,895 वर ओढतो. किती आहे भाव? 5,000. मग मी तेच सांगते 4,890 4,900 झाला. इलेक्शन मध्ये आपण शब्द दिला होता की 5,000 5,100 पर्यंत जाईल. तर 5,000 नाही झाले, 100 रुपये कमी माझ्याकडनं 100 रुपये 21 म्हणजे 100 रुपयाचे तेलाच्या डब्बा पण होतोय. नाही सांगायचं हेतू हा नाही. आपण त्या बहुमताने भाजपचं सरकार निवडून दिलं. हे माझं आता कुठलं इलेक्शन नाहीये, मी इलेक्शनसाठी भाषण करत नाहीये. पण आता तुम्हाला लक्षात येईल ज्या योजना राणादादा भाजपचे आमदार आहेत म्हणून ज्या पद्धतीने निधी किंवा ज्या योजना आता देवेंद्रजी इकडे म्हणजे महाराष्ट्रात लागू करतील आपल्या फायद्याच्या असतील. त्यांनी सांगितलं की प्रत्येक घरकुलाबरोबर आधी जसं टॉयलेट लाईट पण येणार आहे. म्हणजे तुम्हाला लाईट कनेक्शन दिवे घ्यायची गरज नाही, मोफत सोलरच्या लाईट तुम्हाला मिळणार आहे. बरोबर आहे ना? आणि तुम्हाला बिल भरायला लागणार नाहीये. या अशा एक एक मोठ्या मोठ्या योजना मी म्हटलं जसं आपल्या मंदिराला 2100 आणि पाणी आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता दिवसा लाईट उत्पन्न देवेंद्रजी योजना मंत्री आहे. एक लाईट दिवसा आणि शेतकऱ्यांना पण वीज बिल माफ केलेलं आहे. मागे त्याला सौर पंप लावले. मी मांडले ते परत येते. काळजी घेऊ नका. आहे की फुटबॉल गल्ली, नारायणनगर, तुमचं खडक मारुती चौकातला रस्ता, अजून तुमचं लोंढे गल्ली, सगळ्या रस्त्यांना सरकारी काही जसं दिल्लीचं सरकार आहे असेल तेच सरकार महाराष्ट्रात असेल आणि तो कामगार असेल तर निधी आपल्याला जास्त मिळतो. बरोबर आहे? तसं ग्रामपंचायत पण आपली असतं. जिल्हा परिषद पंचायत समिती तर येईलच. ग्रामपंचायत आणि जिल्हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. ते साई ताकद या ठिकाणी होत आहे. ते सगळे काय होत नाही समजतात काय होतं हॅलो चेक माइक हॅलो 1 2 3 हॅलो 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 चेक हॅलो येतोय का आवाज क्लिअर? हॅलो बोललो हॅलो चेक 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 काय? हॅलो ये पुढे ये. चेक माइक तर तुम्ही स्वतः याचे फॉर्म भरले पाहिजेत. आपले डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवले पाहिजेत. कागदपत्र क्लिअर ठेवले पाहिजेत. वय काय लागले. जरी एखादी लग्न झालेली महिला असेल, तिला पुढे शिकायचं असेल तरी सुद्धा तिनं पुढे ऍडमिशनपर्यंत जावं, पंचायत समितीपर्यंत जावं, जिल्हा परिषदेपर्यंत जावं आणि प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत पोहोचून घ्यावी. आणखी करू शकता. दिवसा तुम्हाला माहिती आहे आपल्याला शेतात पाणी द्यायला दिवसात जावं लागतं. रात्रीची जायची गरज पुन्हा पुढे जाऊन त्या माईक कसे साऊंड कट जा.